रत्नागिरीची समुद्र किनारपट्टी पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिली आहे। मात्र जिल्ह्यातला मिऱ्या गावचा समुद्र किनारा गावासाठी धोकादायक ठरतोय। कसा जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। आकाशातून दिसणारं कोकण किनाऱ्याचं रूप कितीही विलोभनीय असलं तरी तोच किनारा आता समुद्राच्या पोटात सामावत चालल्याचं दिसतंय। हा आहे रत्नागिरी जिल्ह्यातला मिऱ्या गावचा समुद्र किनारा। पण सध्या समुद्राला उधाण आल्यानंतर हा किनाराच गावापासून तुटत चाललाय। समुद्र थेट गावावर चाल करून येतोय, पण या समुद्राला थोपवण्याच्या कोणत्याही उपाययोजना होत नाही। आमची अशी मागणी होती की भाटीमिऱ्या येथे टेट्रा पॉवरचा वापर करा असं आमचं म्हणणं होतं। त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु त्याची अद्याप दखल कुठे घेतलेली नाही। परंतु भाटीमिऱ्या बंधाऱ्यावरती टेट्रा पॉवर झाल्याशिवाय ग्रामस्थांचे जीव वाचणार नाहीत असं आमचं मत आहे। काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं या किनाऱ्यावर जिओ टेक्सटाईल रीफ बसवण्याची योजना राबवली। समुद्रामध्ये प्लास्टिकच्या बॅगेत विशिष्ट दाबाने वाळू भरली, पण 16 कोटी रुपये खर्चूनही ही योजना फसली। जिओ टेक्नॉलॉजी रीफ प्रोजेक्ट 16 कोटीचा होता आणि तो त्यांनी नाव दिलं होतं की मिऱ्या बे म्हणून, परंतु तो अयशस्वी ठरलेला आहे। आणि त्याच्यामुळेच आणि परत पांघरून घालण्याकरता मिरकरवाड्यातील साचलेला गाडरूपी वाळू ही नेऊन नरिशमेंट बीच नरिशमेंट ह्याच्याकरता ते 7 कोटी रुपये आणखीन खर्च करण्यात आलेले आहेत। असे 16 आणि 7 जवळजवळ 23 कोटी रुपये शासनाचे वाया गेलेले आहेत। त्यानंतर सरकारनं मिरकरवाडा बंदरातून हजारो ब्रास वाळू आणली आणि बीच नरिशमेंटच्या नावाखाली 8 कोटी रुपये खर्च केले, पण उपयोग शून्य। जाकी मिऱ्यामध्ये जो 16 कोटीचा प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्टवरती पांघरून घालण्यासाठी तो यशस्वी झालेला नाही। त्या प्रोजेक्टवरती पांघरून घालण्यासाठी आता परत 7 कोटीची वाळू टाकण्यात आली आहे। असे 23 ते 24 कोटी खर्च करून तो 23 ते 24 कोटी आज आमच्या बंधाऱ्याला खर्च करतात। म्हणजे टी आकाराचे जर टेट्रा पॉवर टाकलेले असते तर आमचा गाव वाचला असता, मनुष्य आणि जी होणार होती ती वाचली असती। गावांना वाचवण्यासाठी आता कोकणातल्या 12 किनाऱ्यांवर संरक्षक बंधाऱ्यांचा प्रस्ताव आहे, पण त्याला महाराष्ट्र सागरी किनारा संवर्धन विभागानं खोडा घातलाय आणि पुन्हा एकदा जिओ टेक्सटाईल आणि बीच नरिशमेंटचा पर्याय पुढे आलाय। आम्ही बजेटला पण काम प्रस्तुत केलं होतं, तर ते बजेटलाही आले, म्हणजे चालू वर्षाच्या म्हणजे 16-17च्या बजेटला, आणि ते काम आम्ही एस्टिमेट करून त्या ठिकाणी बंधारा आम्ही आणि आपलं कसं आहे दगडी बंधारा आम्ही केलेला आहे, प्रस्तुत केलेला आहे चांगल्या, कारण एक्झिस्टिंग ठिकाणी पण म्हणजे संपूर्ण दगडीच आहे, त्यालाच आम्ही असं हे करणार आहे पूर्ण। रत्नागिरीतलं मिऱ्या, गुहागरचा वेळणेश्वर आणि मालवण जवळचा देवबाग अशा किनाऱ्यांवर हीच अवस्था आहे। जिंदाल सारख्या कंपन्यांनी उभारलेली बंदरं ही या विनाशाला कारणीभूत असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे किनाऱ्याला खेटून असलेल्या गावांना वाचवायचं असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाला स्थानिक अनुभवाची जोड घेण्याची गरज आहे, अन्यथा एके दिवशी ही गावं कायमची अरबी समुद्राच्या पोटाखाली गेलेली असतील। सचिन देसाई, ABP माझा, रत्नागिरी।